थोडासा लॉकरमध्ये, कारण त्याची कॉस्ट थोडी हाय आहे, म्हणून थोडीसा थांबू आपण. चला बॅटिंग टीम आदित्य जॉईंट होतील. यस, आमचे युवा समालोचक मनोहर पाटील आम्ही पाहतो जे थोडे ट्रिपला गेले आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज आदित्य जॉईंट झालेत. तर बघा एनर्जी ड्रिंक विदिशा हर्षल गवते आणि ड्रीम चायनीजच्या वतीनं रात्रभर आज सुद्धा हे पारितोषिक असणार 333. बॅनर हिट मेन स्टेज बॅनर हिट 1000. चला मी संभाजीदादांना विनंती करेन, पुढील वरिष्ठांचा सन्मान झाला असेल तर आपण मॅचकडे पुन्हा वळतोय. तर समीर दादांचा मित्र परिवार सुनीलजी मुंडेकर साहेब, प्रवीणजी पाटील, मंगेशजी पाटील, प्रसादजी डोलकर, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे, आणि विशालजी कोळी यांचा मित्र परिवाराचा आपण सन्मान करूया. जिगरी यार, आणि आम्ही पाहतो मित्र परिवार या स्पर्धेला त्यांनी सुद्धा आम्हाला स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर केलेत. त्या मित्र परिवाराचा आपण इथे एकत्रित सन्मान करतोय. चला मॅच ऑन करा, वेळ कमी आहे. सुपर 6चे मॅचेस आम्हाला 12 पर्यंत संपवण्याचा प्रयत्न असेल. आणि समीर दादांचा मित्र परिवार असं म्हटलं जातं राजाचं राजपण, काल पण, आज पण आणि उद्या पण. समीर दादा तुमचे सर्व मित्र तुमच्यासाठी करतील काय पण, कुठे पण आणि कधी पण आणि विदेशात पण. तर विदेश वारी करणारा मित्र परिवार सुनीलजी मुंडेकर या पण. आज विकास पाटील सुद्धा काही वेळानंतर येतील. प्रवीण पाटील, मंगेशजी पाटील, प्रसादजी डोलकर आणि विशालजी कोळी. चला मॅच ऑन आहे, मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करतोय. संतोष शेठ पाटील आमच्या अकुर्लीचे उद्योजक, साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स, 12-12 किंग कोपरोली बॅटिंग करतोय. नितीन पाटील इन ॲक्शन. मॅच ऑन. धन्यवाद. तर चला दोन संघांमध्ये फाईट पाहायला मिळते. एका बाजूला कोपरोली आणि एका बाजूला आपण गुलसुंदे बघतोय. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, अवांतर वाईट बॉल. श्री गणेशा झालाय एक्स्ट्रा धाव मध्ये. एक धाव लागेल धावफलकावर. अकाउंट ओपन होईल का आता उघडलं जाईल. एक्स्ट्रा मध्ये एक धाव गणली जाईल. हाय बॉल तिथे मात्र लेग साईडला ठेवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र पंच पुन्हा एकदा वलतील. अजून एक खराब बॉल. अवांतर निशीर. एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव जोडली जाईल. 2 धावा धावफलकावर लागतील. तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतात. एका बाजूला आपण फलंदाजी करत असताना कोपरोली आणि गोलंदाजी करत असताना फिल्डिंगच्या मध्ये गुलसुंदे संघ. हा बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. 2 वाईट फेकले त्यानंतर चांगला बॉल, नियंत्रित टप्पा जरूर पाहायला मिळाला बॉलचा. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाय बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे. गॅपमध्ये एक्झिटिव्ह गेलाय आणि पंचांचा इशारा येईल. या बॉलवर धावा मिळतील त्या तब्बल 6 षटकार. ट्रॅकर होता त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल डॉट बॉलची सांगता होत असताना, निर्धाव बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळेल पुल करण्याचा प्रयत्न होता. तर याच दरम्यान आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा LED बाउंड्री सर्व टेनिस क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली. ते नेरेचे नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक, यशस्वी उद्योजक अनिल शेठ पाटील, साई बोरवेल आणि त्यांच्या समवेत नेरे नाईटचे आणखीन एक आमचे आयोजक मयूर इलेक्ट्रिकलचे ओनर्स मयूर पाटील आणि मालिक उद्योजक, यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक अनिल दादा पाटील स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. तर नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्च स्वागत आहे. वेलकम, शुभ स्वागतम आपलं. तिथे मात्र धावसंख्या धावून पोहोचेल ती तब्बल 12 धावा धावफलकावर, 14 धावा धावफलकावर.
14 धावा लागतील धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज नितीन पाटील. नितीन पाटील साठी जरूर होता तिथे मात्र उंचवर गेलाय, टिपला गेलाय. पहिला धक्का लागत असताना टीम कोपरोलीला फलंदाज नितीन पाटील परतीच्या रस्त्याला. फर्स्ट विकेट डाऊन. तर अक्षय म्हात्रे साहेब आमचे मोहोचे आमचे मान्यवर यांचे इथे आगमन झालेत. शिवकरला सपोर्ट करण्यासाठी सन्माननीय नील महाराज ढवळे यांचे इथे आगमन झाले. आणि आर डी पाटील साहेब शिवकर, मी दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. आर डी पाटील साहेब शिवकरच्या आणि हरिभक्त पारायण नील महाराज ढवळे यांना विनंती करतो. तर बघा अतिथी कक्षामध्ये आम्ही पाहतोय इलेक्ट्रिक बाईक चे स्पॉन्सर साई बोरवेलचे ओनर्स सन्माननीय अनिल शेठ पाटील, साई बोरवेलचे ओनर्स यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज इनार क्रमांक 3 रोहित पाटीलला पण पाहतोय. नितीन पाटील चांगली फलंदाजी जरूर करत होता, त्याला सापल्यामध्ये अडकवलं, फसवलं आणि तिथे मात्र पहिला गडी गारत पहिला अदर लागत असताना टीम कोपरोलीला आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावर, एका षटकाचा खेळ समाप्त. 1 ओव्हर एंड 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम कोपरोली पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय शुभम सुर्वेला आपण पाहतोय. दुसरे षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल तिथे मात्र उंचवर धरू गेलाय आणि तिथे मात्र शेवटच्या क्षणाला टिपला गेलाय तिथे मात्र झेल आणि संपलाय फलंदाज. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल रोशन पाटीलचा खेळ, फलंदाज बाद. अरे स्पर्धा टेनिस क्रिकेट जगताचा, स्पर्धा आयोजक टेनिस क्रिकेट जगताचा, डंका वाजतय नावाचा अनिल पाटलाचा, डंका वाजतय नावाचा अनिल पाटलाचा. क्या बात आहे. नक्कीच याच विजयालक्ष्मी मैदानावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा टेनिस जगतामध्ये LED लाईटची बाउंड्री आपण पाहिली आणि ते स्वतः लाईट प्रेमी आहेत आणि त्यांनी ते दाखवलं. आणि आज आम्ही पाहतोय उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय व्यस्त असताना क्रिकेटसाठी आता कमी वेळ देतात असे साई बोरवेलचे ओनर्स, आमचे मालिकावीर बाईकचे पुरस्कर्त्या अनिल पाटील साहेब यांचं स्टेजवर आगमन. मयूर पाटील आपलं वेलकम. नवीन फलंदाज अविनाश सोमवंशीला आपण पाहतोय. तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केला होता, थोडीशी चाचपडणी झाली. तिथे मात्र या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 15 रन्स ऑन बोर्ड. आमच्या समेत दक्षला आपण पाहतोय. चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हा बॉल तिथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर जरूर केला होता. वेगवान बॉल होता, त्याला तिथे मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी शुभम सुर्वेची आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम गुलसुंदेसाठी दाबा रोखण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे मैदानात. आई बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. गतीमध्ये परिवर्तन केलं, त्यानंतर फलंदाजाला चकवलंय. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर लागलेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सलगची 2 बॉल डॉट आपल्याला जरूर पाहायला मिळतात. स्ट्राईकला फलंदाज रोहित पाटील. रोहित पाटीलसाठी बॉल जरूर होता, कार्पेटच्या सहाय्याने केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपल्याला ट्रॅव्हल होत असताना जरूर पाहायला मिळतं. थोडीशी फॉर्मलिंग, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, धोका होता तिथे मात्र. या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. एका बाजूला कोपरोली, एका बाजूला गोलसुंदे आपण जरूर पाहतो. 2 संघ पाहायला मिळतात. टॉप 6 मधील ही लढत आहे. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एक दसणार गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र उंचवर धरू गेलाय, लांबी सुद्धा गाठणार. आमच्या समालोचन कक्षाला तिथे मात्र धडकणी घालणारा एक बेगीट षटकार. दिन दुबळ्यांना तारायाला, या दिन दुबळ्यांना तारायाला, साईनाथ शिर्डीवाला सद्गुरु साईनाथ शिर्डीवाला, साईनाथ शिर्डीवाला सद्गुरु.
एक वर्षाची परंपरा जोपासल्या श्री साई सेवा पदयात्रा मंडळ नेरे आणि प्रामुख्याने गेली अनेक वर्ष नेरे पंचक्रोशीतील नेरे दुंद्रे पंचक्रोशीतील अनेक युवक साई भक्त नेरे ते शिर्डी पदयात्रा आज 16 आम्ही पाहतोय आणि त्या पदयात्रेसाठी सुद्धा अनिल शेठ पाटील यांचं योगदान असतं. प्रकाशजी गाडगे साहेब लोकनियुक्त सरपंच आणि संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारे गावदेवी नेरे आणि शिवाजीनगर पहिला आणि अंतिम कॉल टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. धन्यवाद. तर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 23. 23 धावा धावफलकावर 2 विकेटच्या नुकसानात टीम कोपरोली पाहायला मिळते. एका बाजूला पनवेल विभागातील संघ आपल्याला जरूर पाहायला मिळते, एका बाजूला रसायनी विभागातील गुलसुंदे संघ आहे. पनवेल आणि रसायनीमध्ये दोघांमध्ये लढत लागली. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. ऑफसाईडला जरूर फटका केला होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर तिथे मात्र धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 25 ऑन बोर्ड 25 धावा लागलेला पाहायला मिळतील. दोन्ही संघ बलाढ्य संघ आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी खेळत असताना आपल्या अस्मितेसाठी खेळत असताना जरूर पाहायला मिळत आहेत. आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळत असताना एका बाजूला कोपरोली एका बाजूला गोलसुंदे. कोण जिंकणार कोण हरणार जरूर पाहायला मिळेल. आई बॉल बॅटच्या रनर मध्ये आलाय आणि भिरकावून दिलाय अविनाश सोमवंशीच्या बॅट मधून. इट्स मॅक्सिमम बिग हिट षटकार. वंशाला दिवा पोरगा व्हावा साग जिजा मातेला शिवाजी झाला जसा ग. हा तोच काय मी म्हणतो असं. कुणाला मिठाई तर कुणाला मेवा पाहिजे. आजारी म्हणतो मला जालिम दवा पाहिजे. आमदार म्हणतोय मला लाल दिवा पाहिजे. पण मराठी माणसाला वाचवायला जिजाईचा शिवा पाहिजे. जिजाईचा शिवा पाहिजे. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो तब्बल 31 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हा बॉल तिथे मात्र पंच इशारा करतील अवांतर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये धाव जोडली जाईल. 32 धावा धाव फलकावर लागतील. 32 ऑन बोर्ड लागलेला जरूर पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण विघ्नेश माडिकला जरूर पाहतोय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेतली आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. आई बॉल तिथे मात्र गॅपमध्ये जरूर केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र बॉलची अडवणी करतील. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 33 धावा. 33 धावा ऑन बोर्ड लागलेला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ समाप्त या षटकातील. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 षटकांची लढत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण रोहित पाटीलला पाहतो. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. तोच रोहित पाटील ऑन स्ट्राईक आहे. आई बॉल तिथे मात्र जरूर फटका जरूर चांगला आहे. गॅपमध्ये केला होता. चांगली फिल्डिंग गुड फिल्डिंग पाहायला मिळते आपल्या टीमसाठी. तिथे मात्र धावा वाचवत असताना अक्षरशः स्वतःला झोकून देत असताना सर्व क्षेत्ररक्षक 100% आपल्या टीमसाठी तिथे मात्र योगदान देत असताना जरूर पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या. दूरवर होते त्यानंतर ग्रेट कॅच जंप लगावली. बॉलची अडवणी केली आणि तिथे मात्र संघासाठी धावा वाचवल्या 3. हा बॉल तिथे मात्र अविनाश सोमवंशी थांबायला तयार नाही. अजून एक तडाखा. 1 मोर बिग हिट षटकार. तर नक्कीच टीजेला मी थांबवेन. अध्यक्ष ट्रॉफीची दमदार स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोष शेठ पाटील उद्योजक आकुर्ली यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी 12-12 किंग कोपरोली आणि या संघाचे आधारवड आधारस्तंभ आमदार चषक कोपरोलीच्या यशस्वी आयोजक माजी सरपंच शून्यातून ज्यांनी विश्वनिर्मिती केली आणि आज प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माजी सरपंच रमेश शेठ पाटील यांच्या वतीनं अध्यक्ष ट्रॉफीसाठी 5,000चं आर्थिक सहाय्य. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि समालोचक ग्रुपसाठी 1,000चं आर्थिक सहाय्य. त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय. तर नक्कीच कमालीची फटकेबाजी जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र विघ्नेश माडिकवर प्रहार आणि प्रहार होत आहेत. स्ट्राईकला अविनाशला आपण पाहतोय. आई बॉल तिथे मात्र गॅप मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतात. एक कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे. तिथे मात्र अविनाशची विकेट पाहिजे. त्यासाठी धडपड तडजोड पाहायला मिळते आणि या बॉलवर 2 धावा सहजरित्याने पूर्ण होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 42 42 धावा.
धाव फलकावर लागलेला पाहायला मिळतील. चला ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जा लगेच. 12वे खेळाडू मैदानात. 2 विकेटच्या नुकसानात टीम आपल्याला पाहायला मिळते ती कोपरोली. 42 धावा. एका षटकाला टार्गेट करायचं होतं. विघ्नेश महाडिकचं ते षटक आपल्याला जरूर पाहायला मिळालं. 19 धावा खर्च करत असताना पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 14, त्यानंतर धावा आल्या त्या 9, त्यानंतर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या तर तब्बल 19. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 42. 42 ऑन बोर्ड. नक्कीच आदित्य, आपण पाहू शकता ए बी साठी एक इलेक्ट्रिक बाईक देतो, त्यानंतर सी डी इलेक्ट्रिक बाईक कॅल्क्युलेशन सुपर 12 मॅचेस पर्यंत, आणि ई एफ ग्रुपसाठी आपण देतो एक इलेक्ट्रिक बाईक. आणि पुरस्कर्ते आमच्या लोकनियुक्त सरपंच प्रकाशजी गाडगे साहेब, पुरस्कर्ते साई बोरवेलचे ओनर्स अनिल शेठ पाटील, आणि आम्ही पाहतो पुरस्कर्ते आमच्या ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर, ग्रामपंचायत सदस्य, झील केबल अँड नेट सर्व्हिस. बघा रात्रीचे यात्री संदेश शेळके, आय एकविरा इव्हेंट. थोडी डेट त्यांची बुक होती आणि 10 दिवसांनी समीर दादांनी स्पर्धा ठेवली आणि आज फायनलची रात्र. हा बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल. शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. अतिश पाटीलला आपण पाहतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे अतिश पाटीलला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज असणारी गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील दुसरा बॉल घेऊन स्ट्राईकला फलंदाज रोहित पाटील. रोहित पाटीलसाठी हा बॉल होता जरूर. तिथे मात्र गॅपमध्ये केलाय. फक्त या बॉलवर एक सिंगल घेतली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 43. 43 ऑन बोर्ड. कमीत कमी 55-60 धावांचं इथे मात्र लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल टीम कोपरोलीचा, परंतु तसं घडेल का? 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येईल का? स्ट्राईकला फलंदाज अविनाश सोमवंशीला पण जरूर पाहतोय. सुरेख फटकेबाजी. 6 बॉलमध्ये 18 धावा आपल्या टीमसाठी जरूर जमावल्यात. हा बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. गॅपमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक असणारे एका टप्प्याने बॉलची उचलणी करतील. तिथे मात्र जोपर्यंत फिकी केली जाईल तिथे मात्र या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 44. 44 धावा फलकावर लागतील. चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चौथा बॉल तिथे मात्र लेग साइडला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न करतायत, परंतु शेवटच्या क्षणाला एक टप्पा बॉल फरार. या बॉलवर धाव मिळतील 4. चौकार. नाईट क्रिकेटचं आयोजन केलाय नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं. केलाय नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा. अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा पाहतोय. चलो मॅचकडे पुन्हा आपण वळतो. गोलंदाज तयार आहे. आई बॉल तिथे मात्र जरूर फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक षटकार. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मांडर गावाचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील समीर पाटील येवन जोडी ही गाजलय तालुक्यानं. संजूबाई बॉस समीर पाटील येवन जोडी ही गाजलय तालुक्यानं. जोडी गाजे गावा गावानं. थँक्यू. तर पनवेल तालुका 40+ अध्यक्ष मास्टर समीरदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा मेन स्टेजवर जर बॅनर हिट षटकार आला तर 1118 आणि आमचे अन्नदाता सदा सुखी. आम्ही पाहतोय प्रकाश शेठ भगतसाहेब यांच्या बॅनर हिटसाठी 500, समीरदादांच्या बॅनर हिटसाठी 500, साई बोरवेलच्या अनिलजी पाटील साहेब यांच्या बॅनर हिटसाठी 500 आणि आमचे लोकनियुक्त सरपंच प्रकाशजी गाडगे साहेब यांच्या बॅनर हिटसाठी सुद्धा 500 रुपयाचा फलंदाजांना सुवर्ण संधी. लास्ट बॉल असणारे या इनिंग मधील. शेवटचा बॉल कार्पेटच्या सहाय्याने केला. एक कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे मात्र या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2 आणि टार्गेट सेट केलं जाईल तर म्हणजे 56-57 धावांचं असणारे टार्गेट. पायथ्यावरून सुटली ही जोडी पब्लिक बघा या दोऱ्यावर. आमचा सरपंच पहिला शर्यत जिंकून आलाय अड्ड्यावर. आमचा सरपंच पहिला शर्यत जिंकून आलाय अड्ड्यावर. आमचा सरपंच बैल शर्यत जिंकलाय अड्ड्यावर. आमचा सरपंच बैल
पनवेल शर्यत जिंकलाय Thank you. जिंकलाय आट्यावर. चला टॉस आपण करतोय. टोटल 9 बॅनर आहेत आमचे नेरेगावचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भूपाल मानकामे यांच्या बॅनर हिटसाठी सुद्धा 500 रुपये. चला टॉस करतो आपण. मी अनिलजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस करतो. डीजे अनिलजी पाटील साहेब साई बोरवेलचे ओनर्स आमच्या मालिकावीर इलेक्ट्रिक बाईकचे पुरस्कर्ते आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. चला मॅच होईल. सुपर 6 बघा शिवाजीनगर आणि गावदेवी नेरे 7 वर्षानंतर पुनरागमन. मंगेश पाटील साठी टाळ्या उद्या. नेरेचे मंगेश पाटील टॉस जिंकलाय. नेरेचे मंगेश पाटील टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण पहिला. काही खेळाडूने अनेक वर्षानंतर कमबॅक केला आणि घरच्या मैदानावर आता संघ टॉप 6 मध्ये गेलाय. काय वातावरण आहे पाठीराख्यांबद्दल आणि खेळाडूंमध्ये? पाठीराखे तर सर्वच खुश आहेत आणि टीम पण जरा खुशच आहे. तिसरीच एंट्री आहे. तिसऱ्या एंट्रीला आम्हाला म्हणजे घरच्या मैदानावरती चांगला गावदेवीचा आशीर्वाद आहे आणि आम्हाला हे भेटलं चांगला. नक्की शुभेच्छा असतील आपल्याला. नेरेनं टॉस जिंकला. फिल्डिंग या शिवाजीनगर कॅप्टन. चांगला खेळ राहिला. जेव्हा मागचा सामना तुम्ही जिंकलात आणि क्रिकेटची संघ भावना का असते, खेळाडूंनी सर्वांनी खेळपट्टीला नमस्कार केला आणि मैदानाला नमस्कार केला आणि ती व्हिडिओ व्हायरल झाली. क्रिकेटचा आत्मा आणि क्रिकेटचा प्रेम जोपासला. अध्यक्ष ट्रॉफी समीर दादांच्या स्पर्धेचा प्रवास कसा राहिला? पहिले तर दादाचा धन्यवाद ज्याने आम्हाला एंट्री दिली आणि स्पर्धेमध्ये खेळताना संघ पूर्णपणे चांगला खेळला. परंतु जी अपेक्षा होती जी आमच्या रोशन घरतकडनं का एक मॅच फक्त त्याला बोलवतो का ही मॅच तुला खेळायची आणि ज्या प्रकारे तो मॅच खेळला त्यामुळे आम्ही ट्रॉफीला पूर्णपणे पात्र झालो आणि पूर्ण टीम चांगली केली. त्यामुळे असाच खेळ करण्याचा प्रयत्न करत राहू. 6 क्रिस्टल ट्रॉफ्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या ट्रॉफ्या असतात आणि आता या क्रिस्टल ट्रॉफ्या आहेत. कोणती ट्रॉफींवर तुमची नजर आहे? नक्कीच चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू आणि क्रिस्टल ट्रॉफी जिंकण्याचा हा पहिल्यांदाच आम्हाला मान भेटतोय. त्यामुळे पूर्णपणे चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. शुभेच्छा असतील नेरे आणि शिवाजीनगर. चला इथे सन्मान घेऊया. मालिकावीर बाईक ज्याने आम्हाला स्पॉन्सर केले इलेक्ट्रिक बाईक अनिल पाटील साहेब साई बोरवेलचे ओनर्स यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक. मित्रांनो अनिल पाटील म्हणजे बोलून नाही तर करून दाखवतात आणि टेनिस क्रिकेट जगामध्ये पहिल्यांदा LED बाउंड्री ज्यांनी दाखवली बाउंड्री लाईनला आणि पहिल्यांदा LED जी सर्कलला जी लाईट दाखवली त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. आणि अनिल पाटील आज 5-6 वर्ष आम्ही पाहतोय तुमची कन्सेप्ट अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय. मात्र त्याला तुम्ही जन्म दिला. LED बाउंड्री दाखवली. आम्ही काही ठिकाणी जेव्हा जात असतो स्पर्धेला, आज समीर दादांची स्पर्धा आहे, नेहमी म्हणतात का LED बाउंड्री म्हणजे नेऱ्याची स्पर्धा आणि सर्व श्रेय तुम्हाला जाईल आणि खास जी तुमचे इलेक्ट्रिशियन होते त्यांना सुद्धा जाईल. त्यांची प्रचंड मेहनत मयूर आम्ही पाहिली. तर मयूर इलेक्ट्रिकल्स या मयूर पाटील आपलासुद्धा सन्मान आम्ही घेतो. वैभव भोपी आमचे समालोचक मित्र. तर आदरणीय केशवजी गवते साहेब यांचा सन्मान घेतो. मॅचकडे आम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेट करू कारण पाहुणे मोठे आहेत आणि मॅचकडे फोकस करतो. धन्यवाद. ऐकूया पुन्हा एकदा आमच्या पेन सनवलीचे शिक्षित व्यक्तिमत्व रुपेश पाटील सर यांना. धन्यवाद. थँक्यू. सागरजी मांडवकर सरांना आपण प्रेझेंटी बॉक्समध्ये ऐकत आहात. विजयासाठी इथून 4 षटकांमध्ये हवे आहेत. आता मात्र 57 धावा. गोलंदाजी मार्कवरती या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावरती 11 विकेट तब्बल असताना मात्र पाहायला मिळत आहेत तेच गोलंदाज मंगेश ठाकूर. गोलंदाजी मार्कवरती साहिलला पाहतोय ते पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती जोरदार अपीलमध्ये फील आणि 12वा इथून विकेट प्राप्त करू देताना पाहायला मिळते आहेत. अध्यक्ष चषक 2026 मधील गोलंदाज मंगेश ठाकूर. प्रचंड क्रिकेटचे हौस आहे आणि इतक्या वयात पण सुद्धा ते खूप मेहनत करतात. शेती उद्योग जोडधंद्याला महत्त्व देतात. शेतकरी राजाचं महत्त्व
पटवून देतात ते दामोदर गायकर साहेब संगीत भजन प्रेमीसुद्धा आहेत. त्यांचं आम्ही आदर तिथे सन्मान करतो. रात्री की यात्री आणि रात्री लुकलुकणारा आमचा तारा स्नेहकुंज आधारगृह नितीन जोशी यांचं काही वेळातच आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत सन्मान घेतो. मॅचकडे वळतो. धन्यवाद. मंगेश ठाकूर राईट अमोव द विकेट. आई बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर आणि त्याचबरोबर या वैभवजी मोपी यांचं शुभ आगमन. आणखी एक बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. एक खास ओळख आहे त्यांची आपण पाहायला गेलं तर आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत मात्र इथून षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. गुलसंदी गावाचा विचार केला तर पनवेल विभागामध्ये पहिल्यांदाच एंट्री आहे आणि त्याच्यावरती आक्रमण मंगेश ठाकूर यांच्यावरती ठासून ठोकून बॉलला निखिलनं पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुभमनं मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आणखी एक आलाय क्लास षटकार. छत्रपती क्रिकेट संघ नेरे गावाचा, छत्रपती क्रिकेट संघ नेरे गावाचा, अनिल पाटील स्पॉन्सर आहे या संघाचा, अनिल पाटील स्पॉन्सर. शुभम सुरवेला पाहतोय ते मॅच विनर प्लेअर म्हणून या खेळाडूकडे पाहिला जातो. आणखी एक लांब परंतु क्षेत्ररक्षक डावून बॉल. ओ हो हो कॅच ड्रॉप झाली आणि त्याचबरोबर पाहिला गेला तर अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी साकारली जरूर जात होती. चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकांकडनं. विनाशा होते तिथे मिडॉन मध्ये अगदी साधा सोपा झेल सोडलाय कोणी असा तर शुभम सुर्वे या फलंदाजांचा. कार्पेट इथे मात्र खेळून काढला बॅकवर्ड रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. दूरवरचा प्रवास पूर्ण होईल का बघता बघता बॉलला अडवला जाईल, फेकी केली जाईल आणि तोपर्यंत मात्र इथून धावा कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धाव्याने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 10 धावा. 10 आणि स्कोरबोर्ड ऑल झाले आतापर्यंत 5. परत त्याच दिशेनं कॉपी पिच फटका मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक पोचतील. हो हो अंतिम क्षणी परत एकदा पडलेत आणि बॉल अडवला गेलाही आणि तोपर्यंत इथून निर्णय येईल. 2 धावा इथे की 3 धावा आल्या त्या बॉलवरती. अंतिम बॉल पहिल्या षटकातील मंगेश ठाकूर यशस्वी गोलंदाज ठरत होते. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट प्राप्त करून दिली होती. त्याच्यानंतर मात्र इथून पाहायला गेलं तर अप्रतिम इथे मात्र शुभम सुर्वेने ठोकलेला षटकार आणि मात्र हा षटक थोडासा नावी नेलाय गुलसुंदे टीमनं. 13 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. टायमिंग अलर्ट आहे इथे पहा. पहिल्या एक ओव्हर नंतर तुम्ही एकत्र येऊ नका, विकेट नंतर एकत्र येऊ नका. वारंवार तुम्हाला सांगितलं जाते आज अंतिम दिवस आहे आणि टायमिंगचा परिपूर्ण वापर इथे मात्र केला जाईल. वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येईल. चला क्षेत्ररक्षण लगेच आपापल्या जागेवरती यायचं आहे. 13 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. मॅच आपण पाहायला गेलं तर टीम गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी 12-12 किंग कोपरोली. रसायन विभागातील एका बाजूला गुलसुंदे टीम आपल्याला पाहायला मिळते आणि कोपरोली आपण पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यातील आणखी एक दमदार टीम सातत्याने आपण पाहायला गेलं तर 12-12 किंग. रोहित पाटील गोल्डन चषक आपण पाहत असो नेहमी सातत्याने मात्र पाहायला गेलं तर एक दमदार आयोजक म्हणून त्यांची ख्याती राहिली गेली आहे. तेच मात्र इथून गोलंदाजी मार्गवरती पॉइंटला मात्र दिशा शोधली आहे. बॉल फरार होतोय सीमारेषा जवळ आणि येथील धावा 4 चौकार. विजयलक्ष्मी तर मैदान. प्रसिद्ध छकडेवाले वैभव घरत शिवाजीनगर यांचं आगमन झालेत. वेलकम. त्या मैदानामध्ये मात्र स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. हा बॉल चांगला आहे. रोहित पाटील चांगले गोलंदाज सातत्याने मात्र कोपरोली टीमसाठी कामगिरी करताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. 12-12 किंग कोपरोली टीम गावदेवीच्या नावानं मात्र सातत्याने खेळत असताना मात्र पाहायला गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर मरिया स्पोर्ट्स गुलसुंदे टीम निखिल आहे स्ट्राईक इनला 5 बॉलमध्ये 10 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. 17 धावा धावपलकावरती बॅटिंग करत टीम गुलसुंदे.
आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला ऑन साईडला आडव्या बटना मात्र ढकलून दिलाय. एक सिंगल मात्र पूर्ण झाली आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात अविनाश आणि तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर एक या धाव. दरम्यान आम्ही पाहतोय जितू इलेव्हनच्या हनुमान नेरे संघ ज्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो आणि त्या मोठ्या स्पर्धेसाठी नेहमीचे मोटिवेटेड प्रोत्साहन देतात ते प्रसिद्ध व्यक्तिमत्व उद्योजक विनोदजी शिंदे साहेब, युवा उद्योजक कसलकंड, संजयजी गरज साहेब सरपंच कसलकंड आणि यांचं इथे आगमन झाले. त्यांचं मी अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. विनोदजी शिंदे साहेब, युवा उद्योजक कसलकंडचे, संजयजी गरज साहेब सरपंच कसलकंड, आपलं अध्यक्ष ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 18 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळेल. क्रमांक इथून मात्र षटक चालू आहे. दुसरं रोहित पाटील यांच्या स्वरूपामध्ये स्ट्राईक इनला पण पाहतोय शुभम सुर्वे. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. त्याचा परिपूर्ण फायदा. फलंदाज उचलतील की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. स्क्वेअर कट केलं तिथे आपण तोपर्यंत थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत जयेश. बॉल अडवलं गेले आणि तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर एक सिंगल आली आहे. तर विशालजी गरज साहेब शिवाजीनगर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. 19 धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. चार बॉलचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत पाहायला गेलं तर आणखी एक मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढला. रोहित पाटील स्वतः जात आहेत परंतु बॉलवरती पोहोचत आहेत. बॉल उचलतील पप्पू आणि या तोपर्यंत एक सिंगल. डबलला इथून मात्र रूपांतरित केले गेलं आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 22 धावा 22 ऑन स्कोर बोर्ड. 57 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. मरिया स्पोर्ट्स एका बाजूला गुलसुंदे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी. 12-12 किंग कोपरुली टीम. कोण जिंकणार कोण हरणार आपण पाहायला गेलं तर रसायने विभागातून मात्र या संघाला आपण अनेक वेळा मात्र पाहायला गेलं तर त्या विभागामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवताना मात्र पाहायला गेलाय. आज पनवेल तालुक्यामध्ये या विभागामध्ये 22 धावा 22 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. एक बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी. या षटकातील मात्र पाहायला मिळाला. वाव रोहित पाटील 12-12 किंग कोपरोली टीमचे मात्र एक स्टार गोलंदाज म्हणून सातत्याने चर्चेत राहिले गेलेत आणि त्याच मात्र गोलंदाजांना प्राप्त केली जाते. विकेट क्रमांक मात्र दुसरी. निखिल बॅक टू द गाउट. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या मात्र 22 वरती दुसरा विकेट माघारी. बघा एक सूचना आहे, नेक्स्ट मॅच गावदेवी नेरे आणि शिवाजीनगर. आपण फिल्डिंग टीम आपण रेडी राहायचे. जसा हा सामना संपेल आपण आतमध्ये जाऊ शकता. तर नंदिता बिअर शॉप्स आमचे युवा उद्योजक, दिनेश शेठ दत्तात्रय गवत्या स्पोर्ट्स सायकलचे आमचे स्पॉन्सर यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आम्ही पाहतोय मालिकावीर 3 इलेक्ट्रिक बाईक आणि आमचे सन्माननीय लोकनियुक्त सरपंच आणि नेरे गावामध्ये विकासाची गंगा घेऊन येणारे प्रकाशजी गाडगे साहेब. बाईकचे आमचे स्पॉन्सर्स आदरणीय साई बोरवेलच्या अनिल शेठ पाटील आणि बाईकच्या आमच्या पुरस्कर्त्या सो ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर, ग्रामपंचायत सदस्या झील केबल अँड नेट सर्व्हिस, प्रसिद्ध हारवाले सुधाकर चोडगे, श्रवण फुल भांडार, कल्याणचा होलसेल रेट तुम्हाला नेऱ्यामध्ये सुद्धा मिळू शकतो असे आमचे उद्योजक. या मॅचकडे वळूया. 22 धावपलकावरती लागल्या जातात मात्र 12 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. मॅच मध्ये कोण कमबॅक करेल कोण इथून मात्र जिंकणार त्याची चर्चा गोलंदाजी मार्क वरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रमांक 3चा षटक आकाश पाटील फिरकीचे जादूगार म्हणून ओळखले जातात परंतु त्यांच्यावरती प्रत्यायास पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुभम सुर्वेच्या बॅटमधून मात्र हा आलाय क्लास आणि क्लासिकल अध्यक्ष चषक 2026 मधील षटकार. पूर्णांक 40च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 10 बॉलमध्ये 29. आणखी एक चांगला बॉल. यष्टीरक्षक चतुर चाणाक्ष आणि हुशार नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळतात तिथे आणि तेवढी चतुराई फलंदाजांना जागेवरून हलूनही देत नाही आहेत. आणि तिसऱ्या पंतांची मागणी इथे मात्र करण्यात आलेली आहे. व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीम कडनं मात्र इथून रेफर केले गेले.
तिसरे पंच आमचे इथे उपस्थित असतील. सुनीलजी तांडेल सर बेलवली आणि त्या ऑनफिल्ड पंच आपण पाहतोय सत्यवान काकडे सर आदाई आणि द्वारकानाथ सर चोरगे बेलवली. तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. फेअर डिलिव्हरी योग्य निर्णय पंचांचा भरपूर वर्ष द्वारकानाथ चोरगे सर बेलवली यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धांमध्ये पाहत असतो. पहा इथे अगदी प्रेक्षकही पाहू शकतात. आणखी एक चांगला बॉल आणि आता मात्र जाळ्यामध्ये अडकलेत फिरकीचे जादूगार म्हणून ओळख असणारे आपण नावाची चर्चा याच करत होतो. ते नाव आहे आकाश पाटील. प्राप्त करून देतात विकेट. अगदी मोक्याची विकेट आणून दिली आहे. आता संकटामध्ये थोडीशी मात्र मर्यादा स्पोर्ट्स गुलसुंदे टीम करार धापलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र इथून 28-28. जय श्रीराम आवाज घुमताना पाहायला मिळतोय. आपण तुम्ही पाहताय दमदार अध्यक्ष एकच वादा समीर दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांच्याकडनं मात्र ही संकल्पना निर्मित झाली आणि अध्यक्ष चषक 2026चं यशस्वी आयोजन. थोडंसं फास्ट करा प्लीज कोपरुली टीम. धावफलकावरती आपण पाहायला गेलं तर धावा 28 पाहायला मिळतात येते. 8 बॉलमध्ये 29ची गरज आहे. परत एकदा चतुराई नितीन पाटील हे ओळखले जातात म्हणा. अगदी चांगले यष्टीरक्षक जेवढे मात्र निवडले गेलेत त्यांची नावांची चर्चा मात्र सातत्याने होत असते. त्यापैकी बेस्ट ऑफ बेस्ट यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते नितीन पाटील कोपरुलीची आपल्याला पाहायला मिळतात इथे. फलंदाजांवरती प्रेशर दडपण निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र यष्टीरक्षकांकडून केला जातोय आणि फटक्या खेळण्यासाठी मात्र आपण थोडासा प्रेशराईज केले जातोय. फटका फसला तिथे पाहायला गेलं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल ध्रुवर आहे. थोडे बॉलला अडवला जाईल. दुसरीचा प्रयत्न खराब तिथे मात्र निर्णय दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळालं आणि तेवढा चांगला थ्रो तिथे मात्र पाहायला मिळाला. निर्णय चांगला पाहायला मिळालं मंगेश ठाकूर यांचं आणि तिथे नितीन पाटीलने चांगलं बॅकअप दिलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. माघारी परतावं लागेल मनीष या मात्र फलंदाजांना. 29 धावफलकावरती आता येणारे 6 बॉल आणि 28 धावांची गरज. जिकोळी मंगेशजी पाटील प्रवीणजी पाटील यांचा आम्ही धन्यवाद देतो. शिवाजीनगर संघ यानंतर खेळणार आहेत आणि आम्ही पाहतोय GT11 जवानमान नेरेला ज्यांचं नेहमी सहकार्य असतं आमचे पुरस्कर्ते राहिलेत ते संजयजी गरजसाहेब सरपंच कसलकंड, विनोदजी शिंदे युवा उद्योजक कसलकंडचे यांचं इथे आगमन, विशालबाई घरत यांचं इथे आगमन, योगेशजी झुनगुऱ्या शिवाजीनगर, प्रसादजी पाटील, वैभव घरत यांचं इथे आगमन आणि यानंतर शिवाजीनगर आणि नेरे एक चांगली लढत. तर बघा ज्यांचं इथे आगमन झालं स्नेहकुंज आधारगृह, रात्रीचा कोहिनूर हिरा, रात्रीतील आकाशात लुकलुकणारा काजवा आणि रात्रीचा कॅरेबियन संस्कृती स्नेहकुंज आधारगृह नितीनजी जोशी साहेब यांचे इथे आगमन झालं आणि उद्या अध्यक्ष ट्रॉफी मधील लागणार पैठणीचा शोरूम. चला नितीनजी जोशी साहेब यांचं वेलकम. आणि त्यांच्या समेत आम्ही पाहतोय फ्री इंटरनेट सेवा झील केबल अँड नेट सर्व्हिस ज्यांच्या सौभाग्यवती ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर यांच्या वतीनं मालिकावीराच्या पुरस्कर्त्या आणि सकाराम गायकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. थोडी रुपये सर दिलगिरी व्यक्त करू. आज दानशूर दातेंची मंडळी अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय. मॅच सुद्धा तेवढा महत्त्वाचा आहे. कोपरुलीने जो कमबॅक केला त्यांचं कौतुक करावं लागेल. कालची रात्र रुपये सर गुलसुंतेनं गाजवले मात्र कोपरुलीचा बोलबाला मैदानावर. नक्कीच आणि ते स्माईल आहे ना नितीन पाटील यांच्या चेहऱ्यावरती परिपूर्ण आपल्याला मात्र पाहायला मिळते. कॅमेरामध्ये ते टिपलं गेले. आमच्या माऊली प्रसाद इव्हेंट्स कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये मात्र आपण हे सगळं क्षणचित्र पाहायला मिळतात आपल्याला. खूप छान इथे मात्र बॉल आणखी हाताळला गेला. आता काही फरक पडणार नाही आहे सिंगल डबलनं
कारण परिपूर्ण मात्र या मॅचमध्ये दबाव तंत्र मात्र कोपरोली टीमने मात्र बांधले गेले. गावदेवी 12-12 किंग कोपरोली टीम. तर राजू मेस्त्री साहेब यांचे इथे आगमन झालेत. वेलकम. यस, मॅचकडे फोकस करतो. चार बॉल 27 ची गरज आहे. ऑन साईडला आडव्या दिले क्षेत्ररक्षक, तिथेही मात्र अगदी सहजतेने मात्र अविनाश क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत आली एक धाव आणि या एका धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा. 3 बॉलमध्ये 26 ची गरज आहे. परिपूर्ण आता मात्र इथून गावदेवी 12-12 किंग कोपरोली टीम विजयाच्या दिशेनं मात्र जात असताना पाहायला मिळते. थोडीशी इथून आपण पाहायला गेलं तर कमबॅक होईल का, काही नशिबाची साथ गुलसुंदे टीमला मात्र बसेल का, पण तो नाही आहे तसं होताना पाहायला मिळत नाहीये. एक डॉट बॉल आलाय. आता 2 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक जयेश दळवी आपल्याला पाहायला मिळतात. कोपरोली टीमकडनं मात्र अनेक वेळा चांगली गोलंदाजी साकारणारे मात्र हे खेळाडू आपल्या नावाची चर्चा मात्र देत असतात. गावदेवी 12-12 किंग कोपरोली. मर्याई स्पोर्ट्स गुलसुंदे टीम थोडीशी इथून पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये कमी पडली आहे. डाऊन द बॉल आणखी अप्रतिम क्षेत्ररक्षण अविनाश यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं. झेल पकडलाय. नावी जाईल ही विकेट जयेश दळवी यांच्या आणि फलंदाज बाद होतील. सागर बॅक टू टेक आउट. आता विजयासाठी समीकरण आहेत ती 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 26 धावांची गरज. बघा, साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरोलीनं हा सामना आपल्या बाजूनं झुकवलाय. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. मी सूचना देतो. मी रुपेश पाटील सर मगाशी उल्लेख केला का पैठणी का उद्या 2 रात्रीमध्ये 40+ खेळणार आहेत आणि पैठणी का दिले याच्या मागचं कारण सांगतो. धन्यवाद. मॅचकडे वळूया आपण. 1 बॉल आणि 26 ची गरज. बापूला जरूर गेली. हा लांब मात्र फटका खेचून काढल्या जरूर आले काय आणि मात्र इथून विघ्नेश यांच्या बॅटमधून मात्र हा थोडासा गोरवा आणि गारवा मात्र निर्माण करणारा षटकार आलाय. परंतु जिंकलाय संघ गावदेवी 12-12 किंग कोपरोली. अप्रतिम खेळ